श्री विजाई देवी हायस्कूल तामिनी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. ह्या शाळेचं हॉस्पिटलही आहे, स्कूल बससुद्धा आहे आणि हॉस्टेल पण आहे या शाळेचं. तरी शाळा आहे. ह्या शाळेमधली सांगायची गोष्ट म्हणजे हा डिस्प्ले. शाळा बाहेरून बघितली चांगली वाटली तर आतूनही त्याच्यापेक्षा सुंदर आहे. सगळं सिलेबस तुमच्या ह्याच्यावरती होतो. छान. हा ग्रंथालय आहे, खूप सुंदर आहे. हे वसतिगृह काय असं आहे का? तर मी चाललो होतो तामिनी घाटामध्ये, कोकणामध्ये, आणि येताना मला रस्त्यावर मला एक शाळा दिसली. मला असं वाटलं की तुमच्यासोबत नक्की शेअर करावी. तर हा जो रूट आहे, हा जो रोड आहे तो पुण्याकडून आलेला आहे आणि सरळ जातो कोकणामध्ये इकडे. तर ह्याच रस्त्यावरती ही शाळा आहे, श्री विजाई देवी हायस्कूल तामिनी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. ही वरची शाळा. हा पूर्ण जो एरिया आहे तो शाळेचा एरिया आहे. ह्या शाळेचं हॉस्पिटलही आहे, स्कूल बससुद्धा आहे आणि हॉस्टेल पण आहे या शाळेचं, तुम्ही बघत असाल. आणि ही पूर्ण वरची जो आहे तो वरचा पूर्ण एरिया तो शाळेचा आहे. तुम्हाला एकदा वर जाऊन दाखवतो मी तुम्हाला एकदा. तरी शाळा आहे आणि ही पूर्ण हे मागे डोंगर आहे त्याच्या. की प्रशस्त शाळा आहे ना, की स्पेस म्हणजे जबरदस्त. ह्या शाळेमधली सांगायची गोष्ट म्हणजे हा डिस्प्ले, ही LED. शाळा बाहेरून बघितली चांगली वाटली तर आतूनही त्याच्यापेक्षा सुंदर आहे. प्रत्येक क्लासरूममध्ये टी व्ही आहे काय रे? हां, प्रत्येक क्लासरूममध्ये टी व्ही आहे. ह्याच्यावरती काय होतं, काय शिकवतात तुम्हाला ह्याच्यावरती? हां, ई लर्निंग. अजून काय शिकवतात? गणिताचा अभ्यास. अजून म्हणजे सगळं सिलेबस तुमच्या ह्याच्यावरती होतो. छान, सुंदर. ही दोन्ही LED आहेत. तो ह्या आहे का आपला PC आहे का तो? आणि ही स्क्रीन काय म्हटला? अँड्रॉइड TV. ओके. आणि भिंतीवरती मॅसेज एवढे सुंदर लिहिलेले आहेत की मी तुम्हाला दाखवायला गेलो की मला तर हा माझी बॅटरी संपून जाईल. हां, तो प्ले होतो आणि ज्यावेळेस आपल्याला हे करायचं त्यावेळेस समजा स्टॉप करायचं. आपण आणखी आपल्या भाषेत. अच्छा, आपल्या भाषेमध्ये. म्हणजे काय जे कळालं नाही ते एक्सप्लेन करून सांगायचं फक्त. क्लिष्ट काय असं नाही कळलं त्यांना त्यावेळेस एक्सप्लेन करून सांगायचं. सुंदर, आवडलं सर. हा ग्रंथालय आहे. कुछ अजीब एक वाइब भी अलग आ रहा है कि वो स्कूल हमारे टाइम में नहीं था. बच्चों को और कुछ दिया जा रहा है, नई नई चीज़ें, बहुत कुछ एडवांस दिया जा रहा है. हा ग्रंथालय आहे, खूप सुंदर आहे. आता माझ्या आयुष्यामध्ये मी काही एवढी काही पुस्तकं वाचलो नाही कधी, पण आता तुम्हाला दाखवतोय. जे स्कूल सोडून आले मागे एक 20-25 वर्षापूर्वी, त्या स्कूल आणि ह्या स्कूल खूप डिफरन्स आहे. खूप डिफरन्स आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. आणि आनंद होतोय ॲक्च्युली. हा डिफरन्स बघून आनंद होत आहे. हे वसतिगृह काय? इथं 60 विद्यार्थी. 60 विद्यार्थी. कसं होतं, लवासा आणि मुळशीतला जो उदाहरणार्थ डोंगर आहे हां त्याच्यावरती अजून वस्ती आहे हां आणि त्या मुलांना शिक्षणाची संधी अजूनही पण नाही. ती मुलं काय करतात, आता पहिले गावामध्ये आमच्या शाळा, म्हणजे ज्यावेळी शाळा ओपन केली तेव्हा गावामध्ये राहायची. राहिल्यानंतर सर्वच मुलांना शिक्षण भेटत नव्हतं. बरोबर. मग त्यांच्यासाठी 2004ला हे मुळातच चालू केलं होतं वसतिगृह चालू केल्यानंतर म्हणजे पहिले आम्ही 20 मुलं ठेवली होती, आता 60 मुलं आहेत. जी गरीब आमच्या डोंगर भागातली, मुळशी भागातली गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी गोष्टींची सुविधा उपलब्ध. छान, सुंदर. हां, अच्छा, असं आहे का? ओके. एका रूममध्ये 12 विद्यार्थी 12 विद्यार्थी ठेवलेले. अच्छा. टॉयलेट बाथरूम नेहमी तुम्हाला स्वच्छ दिसेल. म्हणजे हो, सोलर पॅनल. सोलर पॅनल. वा, छान. अगदी कुठेही घाण कचरा वगैरे नाही. अच्छा, कॅन्टीन पण आहे का आपलं? आहे ना. हो हो. जाऊ असं. ह्या शाळेबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे एवढी की एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये शाळा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये बघितली. जे चारी बाजूने डोंगर आहे आणि मध्ये मधोमध शाळा आहे. तर खरंच
सुंदर एकदम. आणि ह्या शाळेचं हॉस्टेलही आहे, हॉस्पिटलही आहे, टॉयलेट बाथरूम पण तुम्ही बघू शकता आणि प्लस ह्याच्यामध्ये कॅन्टीनही तुम्हाला भेटेल. हॅलो सर. हे बरोवनकर सर, भारत विकास परिषद आणि यांच्या मार्फत म्हणजे हॉस्टेलची सुविधा राबवली. ह्यांच्याकडे अच्छा अच्छा. हॅलो सर. नमस्ते. त्याची सगळ्या मुलांसाठी आम्ही घेतो. तुम्ही घेता मुलांसाठी का? एक दिवस गुरुवारचा असतो आमचा अच्छा. आणि ते सगळं मेडिकल त्यांची चेकअप केली ओके, जाते. ओके, ओके. काही डॉक्टर साहेब आहेत, हे आमच्याबरोबर दर हां गुरुवारी का? येतात. हो हो, जबरदस्त. यातच पण बनलं. सुंदर एकदम. किचन हे एवढं सुंदर आहे आणि एकदम क्लीन आहे ना, की क्लीन चकाचक एकदम. असं म्हणजे कोणी आतमध्ये आलं की असं काहीच कंप्लेंट करू शकत नाही. एकदम क्लीन आणि हायजीन, एकदम हायजीन प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. आमचे डायरेक्टर आहेत काळके सर. आणि नमस्कार. इथे वेगळे स्टाफ नाही, रहीम. सर्व मुलांनीच स्वतः करायचं. हां का? म्हणजे बाकीचे शिक्षक सहकार्य. अच्छा. आणि हे बघा, हे भारत विकास परिषद म्हणजे तर हे या शाळेचं हॉस्पिटल आहे. 10 रुपये तपासणी फी आहे. म्हणजे दर गुरुवारी ओपीडी असते ते. अच्छा, दर गुरुवारी यांची ओपीडी असते म्हणजे दर गुरुवारी सगळ्या मुलांची चेकअप वगैरे होतं का मग? आणि आज एकूण 54 विद्यार्थी प्लस ग्रामस्थ यांनी त्यांचं हे घेतलं. अच्छा, म्हणजे आसपासचे लोक पण इकडे येतात. ग्रामस्थच आसपासचे- सर. अच्छा, म्हणजे पूर्ण ह्या एरियामध्ये जेवढे लोक जवळपास असं आहे राहतात. सर, इथं 20 किलोमीटर मुळातच 20 किलोमीटर दवाखाना नाही. मग 20 किलोमीटरच्या अंतरावर जे हे आहे, तर त्यांना एक दिवसाची ओपीडी असते. तर हे श्री गफूर अहमद शेख ह्या ही शाळा जेव्हापासून चालू झाली, ह्या शाळेला आज 26 वर्ष झाली, बरोबर ना? ह्या शाळेला 26 वर्ष झाली आणि 26 वर्षामध्ये ह्या शाळेचं जेवढं बांधकाम जे केलेलं आहे किंवा जे सुरुवात जी झाली मुलांना आणण्यापासून ते इथं शिक्षण घडवण्यापर्यंत तुम्ही आता हे बघत असाल तर हा रिझल्ट आहे. तर काहीच ठिकाणी तुम्हाला 93% 95% तुम्हाला दिसेल, पण बऱ्याच ठिकाणी 100% निकाल लागलेला आहे. म्हणजे ही शाळेची ह्या कौतुकाची गोष्ट म्हणायला लागेल मला. आणि हे क्वचित बघायला भेटतं. आणि हे करण्यासाठी पूर्णपणे भाग पाडलेले म्हणजे आमचे शेख सर आणि म्हणजे सगळ्या शिक्षकांनी ह्या शाळेसाठी हातभार लावला. आणि तर हे जे आहेत ह्या फॅमिलीने ह्या शाळेसाठी ही जागा जी आहे दान केली, बरोबर ना? तर ह्यांचंही खूप मोठा ह्याच्यामध्ये हातभार आहे. आणि हे जे बोर्ड तुम्ही बघताय, ह्या संस्था समिती ही ज्यांनी ह्या शाळेचा हातभार लावला त्यांची ही सगळ्यांची नावं. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे गफूर अहमद शेख, जे की आता माझ्यासमोर उभे आहेत. ह्यांना मानाचा सलाम खरंच. आणि ह्यांना जेवढं मी ह्यांना रिस्पेक्ट देईन किंवा ह्यांना जेवढं मी हे करेन तेवढं शब्द माझे कमी आहेत. नमस्कार, माझं नाव शेख गफूर अहमद. मी गेली 26 वर्ष या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. आमच्या शाळेचं पूर्ण नाव श्री विंजाई देवी हायस्कूल तामिनी असून हे पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंसं गाव आहे. या शाळेच्या स्थापनेची पार्श्वभूमी आपल्याला थोडक्यात मी सांगतो. आमच्या संस्थेचे सचिव श्री गोरे सर हे प्राथमिक शिक्षक आहेत आणि ते धामणवळ या गावामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून 1994 मध्ये रुजू झाले होते. 1994च्या नंतर 1997 मध्ये त्यांची बदली तामिनी या गावामध्ये झाली. आणि तामिनी या गावामध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या गावामध्ये 4थी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा होती. 4थीच्या नंतर सगळी मुलं शाळाबाह्य होत आहेत. मुली पुण्यामध्ये जाऊ शकत नाहीत, मुलं पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत. जरी मुलं पुण्याला गेली तरी ती आपल्या नातेवाईकाकडे फार दिवस राहू शकत नाहीत, तिथं फार काळ शिकू शकत नाहीत. आणि मुलींची कमी वयामध्ये होणारी लग्न आणि मुलांना शिक्षणाचा अभावी वेगवेगळ्या करावी लागणारी कामं, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी 5वी 6वी 7वी असे 3 वर्ग सुरू केले. पुढे 3 वर्ग सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं हा प्रश्न सुटलेला नाही आहे. जे फक्त 3 वर्ष अगोदर खाली होता तो प्रश्न 3 वर्षाच्या नंतर तसाच पुढे राहिला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण एखादी जर माध्यमिक शाळा काढली आणि या शाळाबाह्य होणाऱ्या मुलांना आपण जर पुढचं शिक्षण देऊ शकलो तर त्यांचं पुढचं भावी आयुष्य हे चांगलं सुखाचं होऊ शकतं. ते 10वीच्या नंतर आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात किंवा त्यांच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आलेली असते की ते पुढं कुठेही कमवून कुठेही नातेवाईकाकडे राहून स्वतःचं शिक्षण घेऊ शकतात. या दृष्टीने त्यांनी सह्याद्री शिक्षण मंडळाची स्थापना केली. ही शाळा सुरुवातीला 1997, 98, 99 हे 2 वर्ष अनधिकृत होती. त्यांनी 97 मध्ये शाळा काढली होती, पण अनधिकृत असल्यामुळे त्यांना ती बंद करावी लागली. त्यांच्यावर पोलीस केस झाली आणि रितसर गव्हर्नमेंट रेकग्नाइज जून 2000 पासून ही शाळा सुरू आहे. गव्हर्नमेंटची जून 2000 पासून शाळेला मान्यता आहे.
शाळा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस शाळेकडं किंवा संस्थेकडं स्वतःची जमीन नव्हती, वर्ग खोल्या नव्हत्या, वर्ग कुठं भरवायचे, विद्यार्थ्यांना कुठं बसवायचं, विद्यार्थ्यासाठी आवश्यक असणारं फर्निचर असेल किंवा शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर गरजा असतील, या कुठल्याही गोष्टीचा थांगपत्ता नव्हता. तरीही चिकाट, अपार चिकाट आणि करण्याचं जे मनोधैर्य आहे या भावनेने प्रेरित झाल्यामुळं आजपर्यंतचा आमचा प्रवास इथंपर्यंत आलेला आहे. आणि गावामध्ये एक मरे नावाच्या कुटुंबाच्या घरामध्ये पडगीमध्ये आम्ही जून 2000मध्ये 8वीचा वर्ग सुरू केला. गावामध्ये 3 वर्ष शाळा चालवली, 2000, 2001, 2001, 2002 आणि 2002-2003. या गावातल्या रहिवासी साळूबाई मरगळे, जे आता नुकत्याच कैलासवासी झालेले आहेत, त्यांच्याकडे असणाऱ्या 7.5 एकर जमिनीमधून 1 एकर जागा त्यांनी शाळेला दान देण्याचा निर्णय घेतला आणि संस्थेचा आणि शाळेचा थोडासा कुठंतरी पाय जमिनीवर टेकायला एक सुरुवात झाली. म्हणजे हे कैलासवासी बीजी देशमुख हे या गावामध्ये नेहमी विंजाई देवीला येत असत. विंजाई देवी ही त्यांची कुलदैवत आहे आणि मंदिराच्या शेजारी शाळा असल्यामुळं त्यांनी हे बघितलं की इथं एक शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, पण नेमकं काय चाललंय काय नाही या गोष्टीचा त्यांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की शाळा चाललेली आहे, शिक्षक शिकवत आहेत, मुलं शिकत आहेत, पण आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा शाळेकडे किंवा संस्थेकडे नाहीत. आणि म्हणून त्यांनी विचारपूस केल्यानंतर जून 2002मध्ये शाळेला 2.5 लाख रुपयाची देणगी देण्याचा निर्णय घेतला. या पैशाच्या माध्यमातून वर्गखोल्या बांधण्यात यावी अशी त्यांनी अट ठेवली. त्याचबरोबर या पैशाचा उपयोग फक्त वर्गखोल्या बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मटेरियलसाठीच फक्त करण्यात यावा. इमारत बांधण्यासाठी गावातल्या लोकांनी श्रमदान करावं, म्हणजे त्यांचीही मुलं शिकतील, गावातल्या गावकऱ्यांनाही श्रमाचं महत्त्व कळेल, विद्यार्थ्यांनाही त्या गोष्टीची जाणीव राहील. या दृष्टीनं त्यांनी दुसरी एक अट टाकली आणि त्याचप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे तामिनी गावातील 950 लोकांनी या इमारतीवर श्रमदान केलं. जून 2003मध्ये ही इमारत पूर्ण झाली आणि आम्ही गावामध्ये 3 वर्षे चालवलेली शाळा जून 2003मध्ये आता उभ्या असलेल्या या इमारतीमध्ये आम्ही आलो. सुरुवातीला या इमारतीमध्ये आमच्याकडे कुठल्याच सुविधा नव्हत्या, फक्त 5 वर्ग खोल्या होत्या. त्याच्यामधल्या 3 वर्ग खोल्या विद्यार्थ्यासाठी 8वी 9वी 10वीसाठी वापरायचो, एक ऑफिस म्हणून वापरायचो आणि एक प्रयोगशाळा म्हणून वापरायचो. त्याच्यानंतर काही वर्षांनी सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या फंडातून 2 वर्ग खोल्या दिल्या. त्याच्याही पुढे गेल्यानंतर टाटा पॉवर कंपनीने 2 वर्ग खोल्या दिल्या. केजरीवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांनी शाळेसाठी 2500 स्क्वेअर फूटचा एक मोठा हॉल बांधून दिला. त्याचबरोबर हॅबिटेट संस्थेकडून मुलांसाठी अत्याधुनिक पद्धतीचं स्वच्छतागृह बांधून मिळालं. त्याचबरोबर गरुड माची या संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय बांधून मिळालं. शाळा सुरू केल्यानंतर आमच्या असंही लक्षात आलं की लवासा, बोयनी किंवा अजून वेगवेगळ्या डोंगरी भागामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना शाळेमध्ये यायचं आहे पण ते शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि शाळेलाही विद्यार्थ्याची गरज होती. ही गोष्ट आम्ही देशमुख साहेबांच्या कानावर घातली आणि देशमुख साहेबांनी असा निर्णय घेतला की शाळेला जर अत्याधुनिक पद्धतीचं आपण वसतिगृह सुरू केलं तर अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये येतील. यावेळी डोंगरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं अजून जीवनमान चांगलं होऊ शकेल. या दृष्टीने त्यांनी 2004मध्ये शाळेच्याच लगत असणाऱ्या जागेमध्ये वसतिगृह बांधण्यासाठी वेगळ्या 7 लाख रुपयाची मदत केली आणि या 7 लाख रुपयाच्या माध्यमातून हॉस्टेल म्हणून आम्ही 4 खोल्या बांधल्या. सुरुवातीला आम्ही त्याच्यामध्ये 36 विद्यार्थी ठेवायचो. 3 वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी राहत होते. एका खोलीमध्ये आम्ही स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू केलं होतं. अशा पद्धतीनं सुरुवातीला 36 विद्यार्थ्यांहून सुरू झालेलं हॉस्टेल हे आता 60 विद्यार्थ्यांपर्यंत गेलेलं आहे. पुण्यातले नगरसेवक विटेकर यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनीमधून 1 एकर जमीन पुन्हा शाळेला देणगी म्हणून दिली. आज संस्थेकडे 2 एकर जमीन आहे. 1 एकरमध्ये शाळेची प्रशस्ती इमारत उभी असून दुसऱ्या एकरमध्ये वसतिगृह आणि इतर भौतिक सुविधेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारती उभ्या आहेत. आज वसतिगृहामध्ये 60 विद्यार्थी राहून निवासी पद्धतीनं शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना सकाळी जेवणासाठी नाश्ता असतो. विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठतात. स्वच्छतागृह वगैरे उरकल्यानंतर सकाळी त्यांचा व्यायाम घेतला जातो, योगा वगैरे विद्यार्थी करतात. सकाळी त्यांना पोटभर नाश्ता दिला जातो, दुपारी पोटभर जेवण दिलं जातं, संध्याकाळी 5 वाजता त्यांना प्यायला दूध दिलं जातं. वर्तमानपत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संध्याकाळी विद्यार्थ्यांना पोटभर जेवण देऊन त्यांच्या राहण्याची आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी एक निवासी वसतिगृह अधीक्षक इथं नेमलेले आहेत. मुलांना जेवणाची उत्तम पद्धतीची सुविधा व्हावी म्हणून 3 मावशींची इथे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या मावशी अतिशय सुंदर पद्धतीने स्वयंपाक बनवतात आणि जसं ही मुलं आपल्या घरामध्ये जेवण करतात त्याच पद्धतीचं मुलं वसतिगृहामध्ये राहून जेवण करतात. 2011मध्ये देशमुख साहेब कैलासवासी झाले
आणि आमच्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की आता हे वसतिगृह कसं चालवायचं. पण देवाच्या किंवा देवीच्या कृपेमुळं आम्हाला पुण्यातल्या श्रेयस हॉटेलचे मालक श्री दत्तात्रय चितळे सर यांच्या भारत विकास परिषदेने 2011-12 आमचं हे वसतिगृह दत्तक घेतलं आणि आमच्या मुलांच्या जेवणाचा आणि इतर खर्चिक ज्या गोष्टी आहेत याचा प्रश्न त्याच्याही माध्यमातून सुटण्यास फार मोठी मदत झाली. आज भारत विकास परिषदेच्या माध्यमातून वसतिगृहासाठी आवश्यक असणारं प्रत्येक महिन्याचं अन्नधान्य आम्हाला मिळतं. त्याचबरोबर आमच्या वसतिगृह अधीक्षकाचा वेतनाचा जो खर्च आहे तेही भारत विकास परिषदेच करतं. त्याचबरोबर आम्ही आमच्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून मुलांना येण्या जाण्यासाठी 3 स्कूल बस मिळवलेले आहेत. त्याच्याही एका ड्रायव्हरचा वेतनाचा खर्च भारत विकास परिषदेच्या माध्यमातूनच होतो. सरकारी वसतिगृहामध्ये ज्या सुविधा आहेत त्याच्यापेक्षा अधिकच्या सुविधा आमच्या सरकारी कुठल्याही प्रकारचं ग्रँड न घेता सुद्धा आमच्याकडे उत्तम पद्धतीच्या सुविधा वसतिगृहामध्ये आहेत. शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर जून 2003 आमची मार्च 2003 आमची पहिली बॅच गेली आणि पहिल्याच बॅचचा निकाल आमच्या 94% लागला. आजपर्यंत शाळेमधून 23 बॅच गेलेल्या आहेत. पैकी फक्त 4 बॅचचा निकाल 95, 93, 94 असा आहे. उरलेल्या 19 बॅचचा निकाल हा 100पैकी 100% आहे. आज शाळेमध्ये 185 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातले बरेचसे विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या गावामधून येतात. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासाची अडचण होती आणि ही अडचण आम्ही लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कशी आम्हाला प्रवासाची सुविधा उपलब्ध करता येईल यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून शाळेला स्कूल बस मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या प्रयत्नाला यश आलं. बजाजने आम्हाला 1 स्कूल बस दिली. त्याचबरोबर दुसरी स्कूल बस आम्हाला रोटरीने दिली. तर तिसरी स्कूल बस आम्हाला नाईट ट्रेन कंपनीने दिली. आज शाळेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी शाळाबाह्य होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. शाळेत येणारा विद्यार्थी प्रगत असो किंवा अप्रगत असो त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि विद्यार्थ्याचे असणारे कमकुवत दुवे दूर करून त्याच्यावर काम केलं जातं आणि विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकवून ठेवण्यासाठी कायमस्वरूपी मदत केली जाते. वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर असेल, गणवेश असेल किंवा इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हे जे विद्यार्थी स्कूल बसने येतात या मुलीकडून महिन्याला 300 रुपये फी घेतली जाते. तर मुलाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा पासची जी रक्कम आहे ती जर घेतली जाते. शाळेच्या बाबतीत सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज शाळेमध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध असून मुळशी तालुक्यामधली ही एक अग्रगण्य आणि नावलौकिक असणारी शाळा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये 2023-24 आणि 24-25 या 2 वर्षामध्ये सलग मुळशी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने येणारी आणि प्रत्येक वर्षी 3-3 लाख रुपये मिळवणारी आमची ही एक शाळा आहे. अशा अनेक गोष्टी या शाळेच्या बाबतीत आम्हाला सांगता येतील. मी एवढंच फक्त या क्षणाला सांगेन की ज्यांनी ही शाळा सुरू केली त्यांच्या प्रयत्नाला अतिशय उत्तम पद्धतीने यश आलेलं आहे. सुरुवातीला लावलेलं एक छोटंसं रोपटं आज मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि भविष्यामध्ये या वटवृक्षामध्ये अजून भर पडत जाईल. या भागातले अनेक विद्यार्थी शिक्षण घेत राहील आणि त्यांचं जीवन बनवून जाईल. एवढंच फक्त मी या क्षणाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.